ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व विचारांच्या नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित होते, कारण माझे बॅनरवर फोटो लावले होते. त्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा होती की मी त्याला उपस्थित राहणार आहे. प्रत्येक पक्षाने कोणत्या नेत्याला पाठवायचं याचा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या पक्षातून आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे यांना पाठवण्यात आलेलं होतं. त्यामुळे ही जी पिच होती ती भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं आणि त्यांनी भरपूर बॅटिंग केली आहे. मी आजच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व विचारांच्या नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित होते, कारण माझे बॅनरवर फोटो लावले होते. त्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा होती की मी त्याला उपस्थित राहणार आहे. परंतु प्रत्येक पक्षाने कोणत्या नेत्याला पाठवायचं याचा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या पक्षातून आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे यांना पाठवण्यात आलेलं होतं आणि ते त्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळे मला वाटलं की मी या विषयावर शिवशक्ती परिक्रमेमध्ये, दसरा मेळाव्यामध्ये किंवा गेल्या अनेक वर्षात अनेक भव्य कार्यक्रमामध्ये व्यक्त झालेली आहे. त्यामुळे ही जी पिच होती ती भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं आणि त्यांनी भरपूर बॅटिंग केली आहे. पण मुंडे साहेब हे सर्वांचे आहे. मी म्हणलं ते सर्वांना आपल्याशी वाटायचे. तर मला वाटतं गेले त्यांच्या जाण्यानंतर असं कुठलाही मंच नाही जिथे त्यांचा फोटो नाही. म्हणजे निवडणुकांमध्ये सुद्धा सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांच्या पॅम्पलेटवर मुंडे साहेबांचा फोटो असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे या गोष्टी होणारच. एखादा नेता जेव्हा लार्जर दॅन लाईफ असतो तेव्हा मुंडे साहेब हे लार्जर दॅन लाईफ नेता होते. माझ्याच एकटीच्या मालकीचे ते असं अजिबात नाही. सगळ्यांना ते आपले आपलेसे वाटतात हे बघून मला खूप समाधान वाटतं. आपल्याला निमंत्रण ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमाला निमंत्रण, आमंत्रण, मान पाठवून मूळ पाठवण्याची गरज नाही. मी ओबीसीचा कार्यक्रम, माझ्यासाठी ओबीसी हे जर मराठीत तुम्ही शब्द वापरायचा ठरवला तर बहुजन, आणि बहुजनामध्ये सगळेच आले. बहुजनाचे तुकडे पाडायच्या कुठल्याही कार्यक्रमाला माझं